या निगवे गावामध्ये निगवे खालसाचा मेन रोड 72 लाख रुपयाचा हा मंडलिक साहेबांनी दिला. कोळकी बाजार रोड हा 72 लाख रुपयाचा आम्ही दिला. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे इथं सुशोभीकरण इथं सुद्धा 7 लाख रुपयाचा निधी हा आम्ही दिला. मला निधी एवढ्यासाठी सांगण्याची गरज पडते की निधी मात्र आम्ही दिला, तर उद्घाटन मात्र दुसऱ्या लोकांनी केलं हे मला सुद्धा ठाऊक आहे. मगाशी आमचे मित्र बोलले की निधी तुम्ही दिला, मग उद्घाटन जर केला असतात, करायला आला असतात तर निश्चितपणानं लोकांना माहिती पडलं असतं. पण माझं निश्चितपणानं सांगणं असेल, आम्हाला बोलवलं तर उद्घाटन आम्ही करणार. हो, त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. निधी आमच्याकडनं घेऊन जे गेले ते नारळ त्यांनीच वाढवला आणि त्याच्याच पद्धतीनं सगळा श्रेय सुद्धा त्यांनीच घेतला. आम्ही या दक्षिण मतदारसंघामध्ये उजगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 1,50,00,000 रुपयाचा आपण निधी दिला. मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 1,50,00,000चा निधी दिला. उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 1,50,00,000 रुपयाचा निधी दिला. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 2,11,00,000 रुपयाचा निधी दिला आणि निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 4,05,00,000 रुपयाचा निधी हा 2.5 वर्षामध्ये आम्ही दिला. निधी आम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये 32,21,60,000 रुपयाचा निधी हा 2.5 वर्षामध्ये प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी या दक्षिण मतदारसंघासाठी फक्त दिलेला आहे. आमचे जुने मित्र आमदार ऋतुराज पाटील यांनी बरीच उद्घाटनं आमच्या विकास कामाची केली. आता मला लोक विचारतात की त्या विकास कामाची उद्घाटनं केल्या त्याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? त्यांना ओळखताय का? हो, हे कोण आहेत? तुमचे आमदार ऋतुराज पाटील. काय हातात आहे? कुदळ. निधी कुणाचा? मंडलिक साहेबांचा. वाढवते कोण? कुदळ कोण मारते? आमदार ऋतुराज पाटील. माझं ऋतुराज पाटलांना विचारणं असेल किंवा सांगणं असेल, आमदार साहेब तुमच्यामध्ये हिंमत नाही का हो तुमच्या काकांना सांगण्याची की खासदार मंडलिक साहेबांनी निधी दिला? तुमचे काका सगळीकडे म्हणतात, बंटी साहेब म्हणतात की खासदार निष्क्रिय आहेत. अरे मग हा फोटो का काढला तुम्ही? हे कुदळ का हातात घेतलं? हा निधी का घेताय तुम्ही आमचा? 32,20,60,000 रुपयाचा निधी आम्ही दिला. हा देत असताना तुम्ही कुदळ मारत असताना तुम्हाला 2 मिनिटाची लाज सुद्धा वाटली नाही का हो? या फोटोमध्ये उल्लेख आहे. मी एक फोटो तुम्हाला दाखवतो, जी तारीख तुम्हाला दिसेल निश्चितपणानं. 2 फेब्रुवारीच्या दिवशी, आता 2-3 महिन्याआधीची गोष्ट आहे. 2 फेब्रुवारीला आम्ही दोघांनी उद्घाटन केलं. 19 फेब्रुवारी हा एक फोटो बघा, दिसतोय काय? नंतर तुम्हालाच देऊन टाकतो. 19 फेब्रुवारीला मी आणि माझे जुने मित्र आमदार ऋतुराज पाटील यांनी साळुके नगर प्रभाग क्रमांक 73 इथं आम्ही उद्घाटन केली. यावेळी तुम्हाला दिसलं नाही का हो की खासदार मंडलिक साहेबांचा निधी आपण वापरतोय? तुम्ही निधी आमचा वापरला, नारळ वाढवला, मान सन्मान घेतला आणि निवडणूक आल्यावर मात्र तुम्ही म्हणताय की खासदार मंडलिक साहेबांनी काय केलं? तुम्ही स्वतःला विचारा पहिला की तुम्ही निधी का आमचा वापरला. ज्यावेळी मला 1-2 मिनिटाचं स्पष्टीकरण यावर द्यायचं आहे. ज्यावेळी डीपीडीसीची शेवटची मीटिंग 1 वर्षाआधी झाली, त्यावेळी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्या मीटिंगला बहिष्कार टाकला. ते म्हटले की डीपीडीसीचा निधी हा महायुतीचा निधी आहे, तो निधी आम्हाला अजिबात नको आहे आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पैशावर काय असेल ते निधी देणार. आणि बाहेर पडले. 2 दिवसानंतर मंडलिक साहेबांना ऋतुराज पाटलांनी फोन केला आणि म्हटले की साहेब, मला काकांनी डीपीडीसीच्या मीटिंगला बहिष्कार टाकायला लावला, माझ्याकडे निधी नाही, आता मी आमदार म्हणून लोकांना काय सांगायचं, मला तुम्ही कृपया करून निधी द्या. अंमल साहेबांकडे त्यावेळी 20 कोटी 22 कोटीचा निधी होता. दादा म्हटले मी काय तुम्हाला वैयक्तिक कुठला निधी देणार नाही, तुम्ही गावाची नावं सांगायची, मतदारसंघ माझा आहे, मी निधी द्यायचं काम करणार, नावाची पाटी लावा नाही लावा मला त्याचं काही घेणं देणं नाही, पण लोकांना किमान सांगा की तो निधी महायुतीच्या नेत्यांनी महायुतीच्या निधीतनं फंडातनं आलेला आहे. आमदार साहेब जे निधी घेऊन गेले ते गेलेच, आमच्याकडे ते आलेच नाही. या उद्घाटनाला सुद्धा निधी मी स्वतःलाच आमंत्रण दिलं. जेव्हा मला कळालं की पाचगावमध्ये, साळुके नगरमध्ये, अनेक गावांमध्ये ऋतुराज पाटील नारळाची गाडी घेऊन फिरतायत, स्वतःचीच गाडी घेऊन फिरत होते, त्यावेळी आम्ही स्वतः तिथे गेलो आणि सांगितलं की निधी आमचा आहे. मग ते म्हणायचे होय होय तुमचा निधी आहे, जरासं तुम्ही पण कुदळ मारा. अहो तुम्हाला लाज वाटत नाही का आमदार साहेब? निधी आमचा आहे तो. मी निधी तुम्हाला खरंच सांगतो, मी चूक केली आमदार ऋतुराज पाटलांना मी आमदार केलं. मी मागच्या वेळी खरोखर ज्यावेळी आमदारांचं तिकीट बंटी काकांनी म्हणजे बंटी साहेबांनी त्यांच्या काकांनी डिक्लेअर केलं होतं,
त्यावेळी सर्वात पहिला घरातनं बाहेर पडणारा मी त्यांच्यासाठी होतो. मी प्रचार केला, तुमचा आतोनात प्रचार केला. तामगावमध्ये सर्वात पहिला घर टू घर पदयात्रा करणारा माणूस मी होतो. उमेदवार तुम्ही बाहेर सुद्धा पडला नव्हता. त्यावेळी मी तुमचा प्रचार केला, पण त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला विसरून गेलात. परवा दिवशीच्या भाषणामध्ये गांधी मैदानमध्ये ऋतुराज पाटील म्हटले की म्हणले का मला विसरून गेले. आम्ही तुम्हाला खरंच सांगतो, ज्यावेळी 2016च्या दरम्यान विधान परिषदेची निवडणूक होती, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सर्वात पहिला पाठिंबा दिला. पुन्हा आम्ही 2019ला आम्ही तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही आमची परत फेड करायचं म्हणून आमचं ठरलंय म्हणून तुम्ही आम्हाला खासदारकीला मदत केली. पण आम्ही आमचं पुन्हा ठरलंय म्हटलं ना, पुन्हा ठरलंय म्हणून तुम्हाला आम्ही आमदार केलं. आम्ही थांबलो काय? पण ते तुम्ही लक्षात ठेवला नाही. ऋतुराज दादा, तुम्हाला जर का वीरेंद्र मंडलिक आमदार करू शकतोय तर तुम्हाला घरात सुद्धा मी बसवू शकतोय, एवढं या निमित्त सांगतो. मी आज तुम्हाला सौमिका दिदी वचन देतो, निवडणूक काही होते, निकाल काही लागू दे, मी असेल, साहेब तर आहेतच, तुमच्यासाठी दक्षिणच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरातल्या घरात आमदार करण्यासाठी प्रचार करणार. अमल साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही अजिबात थांबणार नाही. आमच्या कागल तालुक्याची मतं बाबासाहेब पाटील साहेब, मी बघा खरं सांगावं का नाही, 25,000 मतदान आमच्या कागलवाल्यांचं दक्षिणमध्ये आहे. ते 25,000 मतदान ऋतुराज पाटलांना कसं पडतंय ही मी बघूनच घेणार आहे. आणि म्हणून आमदार अमल माडिक साहेबांना आमदार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण आमदार सुद्धा तुम्ही झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पुढचं सांगतो, लई पण बोलणार नाही. गोकुळच्या सुद्धा किल्ल्या त्यांना आम्ही दिल्या. त्यांनी मला डावललं. शौमिका दिदी विरोधात उभे होत्या माझ्या आत्यांच्या, पण उघड विरोधात बरा ना, छुपा विरोधात बसण्यापेक्षा. गोकुळला सुद्धा बंटी साहेबांनी मला 3 महिन्याआधी गोकुळची निवडणूक लागायच्या आधी बोलवून घेतलं होतं. ते म्हटले गोकुळच्या मध्ये परिवर्तन करायचं आहे, तुम्ही जरा प्रचार करायला चालू करा. गोकुळचे 3,600 सभासद आहेत, बरोबर आहे ना दिदी? त्या 3,600 सभासदांचा दौरा 3 महिन्याआधी गोकुळची निवडणूक लागायच्या आधी मी चालू केला. शिरोळ, हातकणंगले, चंदगड, राधानगरी सगळीकडे मी फिरलो आणि एवढंच सांगायचो की मला राहू दे, मी उभारणार की नाही माहित नाही, पॅनलला, परिवर्तन पॅनलला तुम्ही मतदान द्या. सगळ्यांनी मतदान दिलं. आबाजी निवडून आले, भयाजी शेळके निवडून आले, सगळे आलीत, तर मी मात्र घरी राहिलो. हे बंटी साहेबांची ही फितरत आहे की जो व्यक्ती पुढे करतोय, जो व्यक्ती काम करतोय, त्याचं पाय खेचण्याचं काम बंटी साहेब दरवेळी करतात. हे मला निश्चितपणाने अनुभव आलाय. आणि म्हणून आमदारकी असो, खासदारकी असो, गोकुळपर्यंत तुमची आमची युती अबाधित राहावी अशी विनंती मी आपल्याला सर्वांना करतो. गोकुळच्या अर्ध्या संचालकांना खाली आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा या निमित्त मी निश्चितपणाने सांगू इच्छितो. या निमित्त बोलत असताना जाता मी एवढंच म्हणेन, आता निवडणुकीला मतदानाला फक्त 4 ते 5 दिवस राहिलेत. या एवढ्या दिवसांमध्ये तुमचे अनेक इंटरव्ह्यू आमचे झाले, अनेक इंटरव्ह्यू आमच्या विरोधकांचे झाले, पण एक तरी इंटरव्ह्यू तुम्ही महाराजांचा बघितला काय हो? महाराजांच्या तोंडाला सुद्धा बंटी साहेबांनी कुलूप लावले. हे करतायत बंटी साहेब. 2014ला ज्यावेळी माडिक साहेबांना बंटी साहेबांनी निवडून दिलं, ते बंटी साहेबांचं म्हणणं काय की फक्त मीच केलं. 2019ला निवडून दिलं तेव्हा काय म्हणणं आहे, मीच केलं. अहो किती तुमचा मीपणा, सगळं तुम्ही करू शकत नाही हो. महाडिक गट आहेच ना, मंडलिक गट आहेच ना, आम्हाला मदत करणारी लोक. तुमचा गट कुठं? दक्षिणमध्ये, करवीर कागलमध्ये आम्ही आहे, चंदगडमध्ये आम्ही आहे, राधानगरीत आम्ही आहे. तुम्हीच केलं म्हणताय होय. 2014ला धनंजय माडिक साहेबांचं स्वतःचं काय कार्य नव्हतं काय? 2014 ते 19ला आमचं काय कार्य नव्हतं काय? या कार्यावर आम्ही निवडून आलोय. मंडलिक साहेबांची 3री पिढी मी अजून इथं काम करतोय. पोट तिडकीनं सांगतोय एवढ्यासाठी की आम्ही काम करणारी मंडळी आहे. तुमचा रिमोट कंट्रोल फक्त आम्ही होऊ शकलो नाही म्हणून तुम्ही आम्हाला आता पाडायला चाललाय. तुमचे पुतणे तुमच्या रिमोट कंट्रोलवर चालतात, जयश्री ताई तुमच्या रिमोट कंट्रोलवर चालतात, आमदार आसगावकर साहेब तुमच्या रिमोट कंट्रोलवर चालतात. आम्ही मंडलिक आहे, यांनी महाडिक आहेत, आम्ही रिमोट कंट्रोलवर चालत नाही म्हणून तुम्ही पाडायला चाललाय बंटी साहेब. हा सुद्धा धडा तुम्हाला शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. निश्चितपणानं तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे आहे, आम्हाला माहितीच आहे. पण ही गंगा, ही गाडी, हे आपली युती निश्चितपणानं पुढेपर्यंत जावं यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करूया. मी जाता एवढंच म्हणेन की येताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आम्ही बघितला. त्या पुतळ्याला 7 लाख रुपयाचा निधी आम्ही दिलाय, गर्व वाटतो आम्हाला. पण आम्ही आमच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त सुशोभीकरण नव्हे ताई, तर 3 पुतळे आम्ही निर्माण केले. एक
छत्रपती शिवाजी महाराजांचा मुरगुडमध्ये अश्वारूढ पुतळा आम्ही बसवला 12.5 फूट उंचीचा. चंदगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा पुतळा बसवला, तो सुद्धा 10-12 फूट उंचीचा. छत्रपती संभाजी महाराज यांचा कागलमध्ये आम्ही पुतळा बसवला, तो सुद्धा 10.5-12.5 फूट पुतळा त्या उंचीचा आम्ही बसवला. बावडात अजून सुद्धा पुतळा बसणार असं काही लोक म्हणतात. कधी बसणार हो पुतळा? काय थेट पाईपलाईन सारखं होणार? 9 वर्ष आणि मग पुतळा बसणार. अहो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तुम्हाला बसवायचा असता तर तुमच्याकडे 5 वर्ष होती. पहिल्याच्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही पालकमंत्री होता, तुम्ही कुठल्याही परवानगी घेऊ शकला असता. अहो, या 29 वयाच्या वीरेंद्र मंडिकनं स्वतःच्या हिमतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मुरगुडमध्ये बसवला. पण तुम्ही पालकमंत्री म्हणून काय केला? मी आमदार म्हणून काय केला? दक्षिणमध्ये काय केला? बावड्यात काय केला? निश्चितपणानं माझं त्यांना विचारणं असेल. तुम्ही फक्त घोषणा करू शकताय, काम करू शकत नाही. काम करणारी मंडळी आम्ही आहोत. निश्चितपणानं काम आम्ही त्याच पद्धतीने करत राहीन. येत्या 7 तारखेला प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना आपण विकास कामाच्या जोरावर निवडून द्यावं. दक्षिणमध्ये 32,21,60,000 रुपयाचा निधी आम्ही दिलेला आहे. या विकास कामाच्या जोरावर पुन्हा तुम्ही आम्हाला लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दिनांक 1 मे ते 5 मे रोजी घेण्यात येणाऱ्या महालक्ष्मी फूड्स आणि शॉपिंग फेस्टिवलला भेट देणाऱ्या पहिल्या 200 महिलांना मिळणार आकर्षक गिफ्ट्स आणि 500 रुपयांच्या वरती खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी 3 भाग्यवान विजेत्यांना मिळणार खास भेटवस्तू. अस्सल कोल्हापुरी चवीचे शाकाहारी खाद्यपदार्थ, साड्या, कुर्तीज, ड्रेस मटेरियल्स, कापडी खणाच्या पर्स, मसाले, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीच्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सोबत क्रिस्टल न्यूमरोलॉजी स्टॉलचं खास आकर्षण. दिलेल्या नंबरवरती फोन करून आपला स्टॉल आजच बुक करा किंवा खरेदीला या आणि हमखास भरघोस बक्षिसं आणि खास भेटवस्तू मिळवा. संपर्क 87 88 43 41 77 आणि 97 62 41 39 47.